सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं घरफोडीचा गुन्हा हा 1 तासाच्या आत उघडकीस आणून आरोपींकडून 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। हारून जलाल साब करकम वय 74 राहणार विद्यानगर दक्षिण सदर बाजार सोलापूर हे सेवानिवृत्त शिक्षक बाहेरगावी गेले असता दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यानं घराचा बंद दरवाजा उघडून आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील रोख रक्कम 2,75,000 रुपये आणि 80.5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी संशयित लक्ष्मण बाबावाले याची माहिती काढली। त्याचा पाठलाग करत असता तो आपल्या साथीदारासह पळून जाऊ लागला। शेवटी त्याला शिताफीनं पकडण्यात आलं। त्याची सखोल चौकशी केली असता रोहित लक्ष्मण बाबावाले वय 25 राहणार काळभैरव मठाजवळ बापूजी नगर सोलापूर आणि विशाल रमेश बाबावाले वय 27 राहणार काळभैरव मठाजवळ बापूजी नगर सोलापूर या साथीदारांसह गुन्हा केल्याचं कबूल केलं। तर रोहित लक्ष्मण बाबावाले वय 25 राहणार काळभैरव मठाजवळ बापूजी नगर सोलापूर यानं आपला साथीदार विशाल रमेश बाबावाले वय 27 याच्यासह गुन्हा केल्याचं कबूल केलं। रोहित बाबावाले यानं 2,53,000 रुपये रोकड आणि 2 लाख रुपये किमतीच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या। तर विशाल रमेश बाबावाले यानं 40.5 ग्रॅम वजनाचे 2,02,500 रुपये किमतीचे दागिने काढून दिले। अशा प्रकारे 6,55,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे, संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, पोलीस नाईक लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लू बिराजदार, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अब्रार दिंडोरे, हनुमंत पुजारी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा कुंभार, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदू हटकर, लक्ष्मण राठोड, पोलीस नाईक इरफान नदाफ यांनी बजावली।